ऐकलं होतं बैल हिंदकेसरी कोणता तो चारी कोपऱ्यात पळेल, घाटावर पळेल, मुंबईत पळेल. ती जोड फोडत नाही, जेवण जोडी फोडायची नाही. शरीर कसं आहे? देखना एकदम वळूचं माप आहे पुरं. टिटवीच्या किती शर्ती हो? टिटवीच्या शर्ती मोजता येणार नाही अशा शर्तीत आणि सगळ्या बिंदोडच्या. सर्व मोठ्या शर्ती होतात. मुंबईमध्ये वजीर हा एक नंबरमध्ये पळणारा बैल आहे आणि सर्वांना मुंबईमध्ये माहीत आहे अंबरलीचा वजीर. डिसिजन घेणं हे खूप महत्त्वाचं काम आहे, कारण डिसिजन घ्यायलाच पाहिजे. डिसिजन नाही घेतलं तर काही गोष्टी होत नाही. मुंबईमध्ये पहिल्यांदा पब्लिकला बसायला गॅलरीची सोय आहे. सुट्टी महत्वाची आहे ना, सुट्टी महत्वाची आहे. सुट्टी महत्वाची. महाराष्ट्राचा बाहुबली हे सोडतं सोड 50-50. थोडं शेटची बैल आहेत का आज? नाही, आज नाही. कुठल्या मैदानात दिसतील बघायला? आता मागच्या मैदानाला होते ना, साईरात दादाचं मैदान होता ना पिंपल घरला, तिथं पाहिलं होती शेटची सर्व. पंढरी शेट आता किती बैल आहेत त्यांची? 6 बैल आहेत. कुठे आहेत ते? काही बैल घरी आहेत आणि साताऱ्याला आहेत. साताऱ्यात कुठं हो? तुषार बावड्याकडं कराड. कराडला. नमस्कार. नमस्कार. किती आहेत आज गाड्या? आज 3 बैल आणले, 3 आहे. किती झाल्या? तिन्ही गाडी खालती गेले. तिन्ही खाली येत आता. मग तुम्ही नाही जात खाली? आज सायकलची गाडी गेली, एक लक्षाची गाडी खालती गेली हां. आणि एक वासाची जमली. मग तुम्ही खाली जाणार आता गाड्या खालती गेल्या, आम्ही खाली जाणार सुट्टीला. तिकडं महत्वाचं आहे का? सुट्टी महत्वाची आहे ना, सुट्टी महत्वाची आहे. सुट्टी महत्वाची. तुमचं चॅनल कोणतं हो? दीपू मुंडे. चॅनलचंच नाव दीपू मुंडे. दीपू मुंडे. मुंबईच्याच व्हिडिओ? नाही, मुंबईच्या घाटावरती दोन्हीकडे. जसं घाटावरती चांगला मैदान पडला ना, हां. मग तिकडे येतो, नाही तर मग आपली मुंबईची. कोणते केले मैदानावर तिकडचे? तिकडचे केले, वडकीचा केला, हां. पुसेगाव केला, हां. सातबारा केला, चांगली मैदानं केली. फक्त जे कामाच्या निमित्ताने असं सुट्ट्या भेटत नाही, त्याच्यामुळे जास्त करत नाही. कामाला कुठे? कामाला इथे मुंबईमध्ये नगरपालिकेमध्ये. नगरपालिकेत आहे? हां. परमनंट? परमनंट नाही झालं अजून, बघूया, नशिबात झालं तर चांगली गोष्ट आहे. सोनू शेठ नमस्कार. हो नमस्कार. कुठली बैल आणली? लक्षा कुठं खाली गेलाय पाहायला. पळाय गेला? मग तुम्ही नाही गेला? ते काय चाललोय आता. हे एक वाजता आणले ह्याच्यातलं आवारवाडीतलं पक्षा म्हणून. ते सफेद ते अतिशयचं पाहिलं बरोबर इकडे ये. हे दोन्ही पाळणार का? हा, हे दोन एकत्र पाहणार जमली यांची? नाही, चालले जमवायचे आता. लक्षा आपले बाईकर साहेब आहेत ना, पोलीस हां. नांदगावचे, त्यांच्या मण्याबरोबर आहे. ड्रायव्हर असतामध्ये गाडी येते. आत्ता जस्ट गेली खाली, निघालोच आम्ही तिकडे खाली. आज 2 गाड्या आहेत. हो. कोणत्या नावाने पळतात? हे आपले अतिश शेटकडे असतात बैल, ती बाईकर साहेबांच्या नावाने, आणि प्रिन्स आतिश पाटील जिंकपडा. तुम्ही कधी आले? दुपारी आला. काय रकमे व्हायचं तुमच्या? ही का? हां. नाही, हे नाव फिरवतील आता. तिथं जी रक्कम असेल हां. त्या रकमेवरती मग आपण कितीवर जमवतात ते चाललंय. लक्षाची काहीतरी 51वरती काहीतरी आहे वाटतं. आणि 4 व्हीलर पण आहे ना बक्षीस? ते तेवढ्या लेवलच्या त्या गाड्या जर केल्या, हां. म्हणजे आता 2 गोंड्यावरती जर गाडी झाली, ते 2 व्हीलर आहे. 5 गोंड्यावरती काहीतरी आहे असं. मग त्या गाड्या तेवढ्या लेवल जातं, मग 4 व्हीलर आहे. 2 व्हीलरच्या बऱ्याच शेअर झाल्या सकाळपासून. बैल भरपूर आलेली आहेत. मग घाटावरची बैलं जास्त नाही, मुंबईतलीच बैलं जास्त आहेत. अगोदर घाटावरची बैल मुंबईमध्ये जास्त यायची पाहायला, पण आता ते जरा खूपच कमी दिसतं. मागणी पण कमी आहे घाटावरच्या बैलांना. आणि आपल्या इकडे घाटावरती पण तेवढे हे चालू आहेत ना, मैदान चालू आहेत, मोठ्या रकमेचे मैदान चालू आहेत. 2009 झाला ज्यावेळेस 21,000चं मैदान व्हायचं, त्यावेळेस ते आम्हाला 3 लाखाचं बक्षीस असल्यासारखं वाटायचं. आता 1 लाख म्हणजे कॉमन झालं आहे. काय हे नाही झालं तर चांगलं आहे, नाही का? म्हणजे 1 लाखाचं सगळ्यात पहिलं मैदान तुमच्या बैलाने केलं? हो, पहिले 2 मैदान, सुप्याचं एक आणि ह्याचं एक, ह्याचं होळकरवाडीचं.
जे सगळ्यात हंडेवाडी, मोठं हंडेवाडी. 1 लाखाचं बक्षीस होतं ते सलग 2 मैदानं तुमचे आहेत हो चंद्याने घेतलेले. चंद्याचे. एकदा आबांच्या राजाबरोबर शेवळ्या आबांच्या आणि एकदा पक्षाबरोबर जीवादाबाला आबांच्या. त्यानंतर परत एक त्यावेळेस 35,000चा गाठा झाला होता मोठा सुझुकीवाल्यांचा. जो सुप्याचा झाला होता तो सुझुकीवाल्यांचाच होता. त्यांचाच 35,000चा ह्याचा झाला होता ह्याला ते सोलापूर हायवेला. तो पण राजाने आणि ह्याने 1 नंबर केला चंद्याने. आता किती बैल आहेत तुमच्याकडे? आता 3च आहेत, 3-4. 3च आहे. कमी केले? कमी सगळ्यांना खेळायला मिळालं पाहिजे ना. आणि समाधानी आहे आपण खेळून. बैलांनी समाधान केलेलं आहे. सगळ्यांची पद्धती पण आपलीच म्हणायची. जो पळतो त्याला चांगलं म्हणावं, नावाजं गेलं पाहिजे हे मी म्हणतो. माझं नाही का माणसामुळं कुठल्या जनावराला हे नाही केलं पाहिजे, मागं नाही राहिलं पाहिजे जनावर. त्याला माणसाच्या राजकारणामधलं एवढं काय माहिती नसतं ना. जी चांगली पद्धत त्यांना चांगलंच म्हणलं पाहिजे. तर बरीच बैल इकडं इथं पळून घाटावरती पळतात. तर आपलं सोन्या आहे, सोनारपाड्याचा मथुर आहे. हे ग्रेट आहेत बैल ती की इथं पण पळायचं ह्यांच्या पद्धतीने, तिकडे पळायचं आपल्या पद्धतीने. म्हणजे खूप चांगलं आहे म्हणजे. आणि आत्ता पण दोन्ही बैल आहेत. कुठली? आज सोन्या पण आलाय ना. हो आत्ता गेला सोन्याची बरेच जमली आणि मथुर खाली गेला आता पाहायला. हे मी आपले शिरजोस्तीचे महान ड्रायव्हर आहेत ना दिलीप ड्रायव्हर शिरजोस्ती, खरंच ग्रेट माणूस आहे. त्याची तोंडून ऐकलं होतं बैल हिंदकेसरी कोणता तो 4 कोपऱ्यात पळेल, घाटावर पळेल, मुंबईत पळेल तो बैल. आणि एवढा अनुभवी माणूस सांगतोय. त्या गोष्टींची छाप पडलेली मनावरती. कुठलं जरी वास्तू घेतलं तरी त्या मी अशा दृष्टिकोन बघतो की ती मुंबईत पण तेवढंच पळावं आणि घाटावरती पण त्यांनी तेवढंच पळावं. वातावरणाचा माणसाचा कशा फरक नाही पडला पाहिजे. आणि जुन्या बैलांनी पण ते एक सवय पाडलेली आपल्याला. जुनी बैलं पळाली आमची. 4 कोपऱ्यात पाहायला पाहिजे. 4 कोपऱ्यात पाहायला पाहिजे. मग मस्त बोलला होता त्यावेळेस पण दिलीप की असं असं. आणि हे जे माणसं आहेत ना त्यांच्या तोंडून आपल्या बैलाला नावाज जाणं म्हणजे मग खरं आपलं बैल आहे म्हणायचं तो. की अशा माणसाच्या तोंडून आपल्या बैलाला प्रशंसा होणं सहजासहजी होत नाही. मी एवढ्या वर्षांमध्ये फक्त 2 बैलांची नावं घेतली जातात, लक्षाचं एक आणि जुन्या चंद्याचं एक, दुसरं नाही. काय नाव आहे? राणा कोळीकोपरचा राणा. कोळीकोपरचा राणा बिनजोड करून आला. 2 झाल्या काय? किती झाल्या तुमच्या? 50. कुणाच्या? युवा आणि तो बघा पुढे यायला तो बघा बाकासूर. ते छोटा बाकासूर. आणि हा पाळणार आहे. सुंदर. हा सुंदर कोणीकडचा आहे? कुठला? मुंबईमध्ये कुठे? टिटवाळा. टिटवाळ्याचा आहे. मग आता पळायचा ना. किती झाले म्हटलं? 50 गेल्या सीझनला. गेल्या नाही आता. गेला नाही आत्ताचा. तीच जोड फोडत नाही. जोडी फोडायची नाही. घरची गाडी. ती घरची आहे काय? त्यातले हारला किती, जिंकला किती? लगातार 20 शर्ती झाल्या. लगातार 20 जिंकला. ये इताडे मैदानामध्ये खिलारगावचा खुराक आलाय आणि इथून पुढं कल्याणमध्ये अवेलेबल असेल. सिद्धेशकडे असेल. सिद्धेश नंबर सांग तुझा. 8779242137. ह्या नंबरवरती म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर ह्या नंबरवर फोन करायचा. आधारवाडी कल्याणला उपलब्ध होईल. कल्याणमध्ये भेटून जाईल. कल्याणमध्ये गाडी आमची घरची गाडी पळाली. दोन्ही घरचे आहेत. हा कुठला? गावचा आहे. आणि हा तुमचा? आमच्या गावचे. झाली शर्यत? कितीची होती? 21. किती? 21 बोलता 12,000. 12,000 नाही का वस्तू? यांचा पिस्टन आणि गर्भ विंदर शेगोळाचे मानकरी ते अभिनंदन. आणि अक्षय डावर 500 रुपये आलेले आहेत. सोन्या आणि पेंटिंगचा निकाल पंचांनी बघतायत. अहो बघू दे ना, बघा ना मी तुमचं काय बोललोय. मुंबईमध्ये पहिल्यांदा पब्लिकला बसायला गॅलरीची सोय आहे.
जय शेठ सोन्याचा काय फेरा आहे का? हा फेरा थँक्यू. हा सोन्या कोणाचा? हा गंधारीवाल्यांना आमच्या तो मित्रांचाच आहे. हा गंधारीचा सोन्या तो 50 छोटा सोन्या. ॲम्ब्युलन्स कसा आहे शरीर? बरं आहे का? हा शरीर कसं आहे? देखना एकदम वळूचं माप आहे पुरं. मोठा सोन्या 50. कधी आले? आता झालं आलोय सकाळी. आणलं का नाही? आणलंय टिटवीची कितवी ही शर्यत? पहिलीच आहे. बैल पळवायचा नव्हता हा पण आपले नातेवाईक आहे हा त्यांचा बैल पळायला बोललो, पळून घेऊया. आरामात द्यायचा होता बैलाला. हा हा मग एवढं लेट? एक म्हणजे तेच आराम द्यायचा होता. हा फक्त सत्कारासाठी बैल आणलेला आम्ही. नंतर त्यांची इच्छा होती ते केलं जाऊ. तोही बैल पळणार आहे घाटावरती टॉपमध्ये पळतो शंकर. किती गोंड्यावर आहे? आता आहे एक गोंड्यावरच आहे गाडी जमली. आणि ती यांचं नाव होतं सोनार पाडवाल्यांचं नाव होतं. तेही आमचे मित्र आहेत. हा मैत्रीपूर्व शरद आम्ही जमवले. असं खाली जाण्यापेक्षा मैत्रीपूर्व शरद जमवून टाकले आहे. पुढं कोणती बैल आहेत? पुढे सुंदर आहे तुमच्या इकडचंच आहे कुठला तरी मला माहीत नाही. त्यांनी उतरवला आणि आकाश राव त्यांचा मल्ला नवीन हे केला करार केला. टिटवीच्या किती शर्ती हो? टिटवीच्या शर्ती मोजता येणार नाही अशा शर्तीत आणि सगळ्या बिंदोडच्या असं आहे. सगळ्या बिंजोड? सगळ्या बिंदोडच्या. कुठे आहे मल्हार? कुठे आहे तो? काय पलीकडे आहे मल्हार? टिटवी निघाली. सुनील शेरभोर गोलेवलेकरांची टिटवी देखील पडण्यासाठी सज्ज आजच्या मैदानामध्ये. मल्हार आणलाय? हो मल्हार आणि आपला तो सुंदर आहे. माझ्या वडिलांचे मित्र आहेत आपले रतन शेठ पाटील यांचा सुंदर. तुम्ही कधी आले? सकाळी. घरी यायचं ना वस्तीला. काय तुम्ही काय कर्जतला होतो. बाकी काय चाललंय? बाकी निवांत. हो. किती कोंड्याचे आहे? काही 2-2 कोंड्याची. पहिलीच आहे ना तुमची का आधी झाली? आधी झाली. आधी शरद मार खाल्ला. हा. त्यानंतर आता ही दुसरी शरद आहे आपली. मल्हारचीच? मल्हार नाही पहिली शरद सुंदरची आणि आपला शुभम याची झाली. आता मल्हारची आणि रतन शेठची सुंदर आहे. चांगली गाडी पळती पण मागच्या वेळेस आपण देसाईला चांगली गाडी पराभव केला होता. गाडी चांगली पळते. डावी फाटे ना? हो डाव्या रस्ते. आता किती आहेत पहिलं घरी? बैल आता 3 आहेत. 3 आहेत. सध्या 3 बैल आहेत. म्हणजे चांगली बैल आहेत तिन्ही. कारण ही 2 वासरं झाली मल्हार आणि शुभम आणि सुंदर 3 बैल आहेत. उपाध्यक्ष नाव तुम्ही? हो उपाध्यक्ष आहे. बघा आज या भिवंडी मध्ये असं चांगलं असं आयोजन मैदानाचं केलेलं आहे. आमचे माजी खासदार कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन आहे आणि त्याचा हे साधून आमचे इटाळे गावाचे जगनशेठ पाटील यांनी हा मैदान भरवलेलं आहे. छान असं मैदान आहे. बघा आज या मुंबईमध्ये असे भरपूर मोठे जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढे मोठमोठे बक्षीस असतात तेच बक्षीस आज आमच्या मुंबईमध्ये आणि आमच्या मुंबईच्या मालकाने ठेवलेले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि खूप असं चांगलं आयोजन आहे. सकाळी 9 वाजल्यापासून मैदान चालू आहे. आता बघा तुम्ही वाजले 5 सर्व अशा गाड्या सुरक्षितपणे चालू आहेत. कुठेही कोणाला गालबोट लागेल असं मैदान जगनशेठ पाटलांनी केलं नाही. कारण का सुशिक्षितपणे जे मैदान असेल आज तुम्ही बघतील जो मैदानचा जो ट्रॅक आहे तो बघा ना तुम्ही. आज एकही माणूस त्या आतमध्ये नाही कारण बॅरिगेटिंग आहे 100%. दोन्ही साईडला स्टेडियम सारखी जी वरिष्ठ लोक असतील त्यांना बसून आनंद असं तिथं आयोजन केलेलं आहे आणि छान असं आयोजन झालेलं आहे त्यांचं. आता ठाणे रायगडचे उपाध्यक्ष ना तुम्ही? हो ठाणे रायगडचे उपाध्यक्ष माझे वडील कैलासोशी मोहनशेठ राऊत यांचा एक पुढं वारसा कसा जाईल त्याच्यासाठी मला या ठाणे रायगड कमिटीनी संपूर्ण मुंबईनी ठाणे रायगड पालघर या संपूर्ण कमिटी आहे त्यांचा मला उपाध्यक्ष आहे. आणि ते खरोखर माझं एक भाग्य आहे की या बैलगाडी शर्यती क्षेत्रात लहानाचा मोठा झालो आणि त्या बैलगाडी शर्यती क्षेत्रात या उपाध्यक्षपदाचा मला लाभ मिळाला. खरोखर माझे खूप मोठे असे भाग्य आहेत. आता बरेचसेच कमिटीनं निर्णय घेतले हो नवीन काय काय घेतलेत?
बघा सातारा असेल किंवा सातारा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल, बघा कमिटी अतिशय चांगलं काम करते. अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र असेल, आमच्या शेवळे आबा असतील, आमचे पैलवान विलासदादा देशमुख असतील, अजून 4-5 जे आमचे असतील बरेचशी अशी माणसं वरिष्ठ मंडळी घाटावरची, माझे नाव नाही माहीत त्यांचे बरेचसे, तेही सुद्धा चांगलं काम करतात. बघा डिसिजन घेणं हे खूप महत्त्वाचं काम आहे, कारण डिसिजन घ्यायलाच पाहिजे. डिसिजन नाही घेतलं तर काही गोष्टी होत नाही. तशी मुंबईची आमची संघटना असेल, संदीपभाई माळे असतील, अध्यक्ष विजयदादा खानावकर असतील, त्याच्यानंतर नंदराज शेठ मुंगाजी असतील, पप्पू शेठ पाटील असतील, आमचे आप्पाशेठ गायकवाड आणि मी स्वतः, आम्ही सर्वजण एक ठाणा रायगडने आम्हाला या पदावर बसवलेलं आहे. कुठेही त्याचा गैरवापर नव्हता. आम्ही या ठाणा रायगडचा कुठल्याही गोष्टींनी जे न्यायाची भूमिका असेल त्या टायमाला आम्ही उभे राहणार. आता सकाळपासून एवढ्या शर्ती झाल्या पण एकही वाद नाही झाला, ह्याच्यासाठी काय केलंय का नियोजन? बघा सकाळपासून एकही वाद न झाला. आमच्या मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचा असा वाद होत नाही. पहिली गोष्ट, सर्व आम्ही भाऊ मिळून शर्यती करतो, आनंदाने उत्साहाने शर्यती करतो. मैत्रीमध्ये जरी असतील तरी शर्यती करतो. मैत्रीमध्ये शर्यती धावताना काही गोष्टीचा वाद होत नाही. आणि दुसरा जरी माणूस असेल त्याच्याशी मैत्री करून शर्यत केली पाहिजे. असं काही नाही आहे. बैलगाडी क्षेत्र हा जिव्हाळ्याचा एक शेतकऱ्याचा खेळ आहे. हा पुढे कसा लॉंग टाईम चालू ठेवता येईल याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. 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 संध्याकाळी जेवायला या. संध्याकाळी आता जातो. आता काल मुक्कामी होतो, आज जातो घरी. आला वरती तर या घरी. येस येतोय. हा वजीर कुठला हो? उंबारलीचा वजीर. त्याची खरेदी कुठली कडची? कर्जत मुंबईमधूनच केलेलं. मुंबईमधून. हे मोठ्या शर्ती झाल्या ना? सर्व मोठ्या शर्ती होतात. मुंबईमध्ये वजीर हा 1 नंबरमध्ये पळणारा बैल आहे आणि सर्वांना मुंबईमध्ये माहीत आहे उंबारलीचा वजीर. किती वर्ष झाली हो तुमच्याकडे? माझ्याकडे आता कमसे कम 5 वर्ष झाली. बंदीतून आहे? हां, बंदीतून आहे. आता घरी बैल किती? 4 आहेत. 4 आहेत. आता इथं 2 आणली? 2-3 आणले तिथे. एक पळायला गेला. 4-2. ही घरचीच पळवली? सर्व घरचीच. 3 आम्ही घरचीच पळवतो. पायऱ्यामध्ये कधीतरी पळवतो पण घरचीच गाडी पळवतो आपण. चांगली पळते. मागच्या वर्षी तर घरच्या गाडीचा दबदबा होता. 8 अड्डे आम्हाला जोडच होत नव्हतं कोणी. म्हणजे 2 महिने जोडच झाला नाही कोणी मुंबईमध्ये. असं मैदानात यायचं आणि माघार जायचं भाडाभर. असं कोणी नाव दिलं असेल ते पकडायचं. मग तसंच करतो ना मी. आता पण तसंच करतो. मोठ्या गाड्या पकडायची. घरची गाडी तसं जुळत नाही. तुमची कशी काय जुळते? माझ्याकडे 3 बैला आम्ही घरचीच गाडी पळवतो. 3 बैला पब्लिकचे आहेत आणि कुठल्या पण साईडनं चालतात. आम्हाला दोन्ही रस्ते चालतात. उजवी पण चालते, डावी पण चालते. रायफलची खरेदी कुठली हो? रायफलची खरेदी पण मुंबईचीच आहे. आपले मित्र आहेत महेश शेठ पाटील ताटाली भिवंडी, यांच्याकडून गेल्या वर्षी आम्ही खरेदी केला. कितीची खरेदी होई? ही खरेदी आमची दोस्तीमध्ये झालेली होती. मोठी खरेदी होती. मग गाडी घेऊ आपल्या. त्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो अतिशय कापट आणि चपल आहे आणि खूप रागीट आहे. महाराष्ट्राचा बाहुबली. 50-50. थोडा कासर रोड तिथे